नमस्कार मित्रमंडळी, आज आपल्याकडे आहे फॅबटेकचा 8 इंच बेस ट्यूब। यार खूप दिवसापासून घ्यायचा होता मला, घरात सेट करायचा आहे। हा आहे फ्रंट आपल्या बेस ट्यूबच्या बॉक्सचा। ही आहे डावी साईड आणि ही आहे उजवी साईड। आणि हा जो होम थिएटर दिसतोय तुम्हाला, याच्यावर माझं काम चालू आहे। हा 4.1 बनवायचा आपल्याला कस्टम। तर सबस्क्राइब जरूर करा, याच्यासाठी व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर। आणि आहे वरचा पोर्शन आपल्या बेस ट्यूबच्या बॉक्सचा। इथे आहे स्पेसिफिकेशन्स, तर स्पेसिफिकेशन बघूया। सेन्सिटिव्हिटी आहे 4 ओहम्सची, याची पॉवर हँडलिंग आहे 200 वॉट आणि पीक पॉवर आहे। आणि फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे 45 ते 200 हर्ट्स आणि साऊंड आहे 90 dBचा मॅक्स। आणि बेस ट्यूबचं मटेरियल आहे MDF वूड। तर चला बेस ट्यूब बघूया। तर बघू शकता यार, मटेरियल एकदम बेस्ट क्वालिटीचं आहे। स्टिचिंग वगैरे आहे या साईडने। या साईडने आपला सबवूफर आहे 8 इंचचा आणि याचा लुक या साईडने बघूया। बिल्ट इन ॲम्प्लिफायर येतं, हे पॉवर सप्लाय त्याच्यासोबत नाही भेटत, आपण साईडने घेतलेलं आहे। तर याचे एकदा मेजरमेंट घेऊया आपण, चला। तर ह्या बाजूने आपली ही साईड आहे टोटल 24 सेंटीमीटर आणि ही बाजू पण आहे आपली जवळपास 24.5 सेंटीमीटर। आणि सबवूफरची साईज आहे आपली 17 ते 18 सेंटीमीटरच्या आसपास। हा आहे बेस रिफ्लेक्स पोर्ट, तर याचा आपण मेजरमेंट घेऊया। हा जवळपास आहे 18 सेंटीमीटर, 18.5 सेंटीमीटरच्या आसपास। तर चला कनेक्शन समजून घेऊया याच्या पहिले आपण। तर हा AC सप्लाय आपला चालला आहे पॉवर सप्लायमध्ये, जो की आपल्याला 12 व्होल्ट 20 एम्पियर देणार आहे। तर याच्यात कनेक्शन बघा, हा आहे ग्राउंड अर्थिंग, हा न्यूट्रल झाला आपला, हा फेज झाला। आणि इकडे आहे हा DC आउटपुट, तर हा 12 व्होल्टचा प्लसवाला आणि हा ग्राउंडवाला। तर हे कनेक्शन आपण इथे बेस ट्यूबवर बघूया। हा चालला आपला मायनस, हा मायनस आपला, हा पॉझिटिव्ह। आणि हे रेम म्हणजे याला आपण जर जम्पर लावला तर हा इग्निशनसाठी असतो, कारमध्ये जो यूज होतो तो। आणि जर हे जर नाही लावला तर तुमची बेस ट्यूब ऑनच होणार नाही। चला तर आता आपण टेस्ट करूया याचे बेस। सगळ्यात पहिले आपण याचे कनेक्शन्स बघून घेऊया। इनपुटसाठी 3.5 mm जॅक लावलेला आहे, जो की आपण मोबाईलला लावणार आहोत। व्हॉल्यूम मिडमध्ये ठेवलेला आहे, हे इथे तुम्हाला डॉट दिसत असेल। आणि जी फ्रिक्वेन्सी आहे ती 40वर ठेवलेली आहे या साईडला। आणि जो क्रॉसओव्हर आहे पण तो फुल बेसवर ठेवला आहे, कारण बेस ट्यूबच्या बेससाठीच होणार। फुलवर जर केला तर तुम्हाला आवाज येईल, पण एक नॉर्मल स्पीकरसारखा जसा आवाज येतो ना तसा आवाज येणार। आणि हे जे ऑडिओ आऊट आहे, जो इथं आपण ऑडिओ देणार फोनच्या थ्रू, तोच ऑडिओ आऊट पण इथे येणार, जेणेकरून आपण याला मल्टिपल सिस्टम कनेक्ट करू शकतो। तर आपण पॉवर ऑन करूया याचं, चला तर। बघा इथे LED चालू झाला आहे आणि आपला पॉवर सप्लाय पण चालू झालेला आहे। तर आता याला आपण मोबाईलला कनेक्ट करून घेऊया। NCS प्ले करूया आपण। मित्रांनो, सेम गाणं आपण आता एकदा फुल रेंजवर ऐकूया, तुम्हाला एकदा आयडिया येईल की फुल रेंजवर आणि बेसवर कसा वाजतो हा बेस ट्यूब। तर चालू करूया।
बेस. मित्रांनो, साऊंड टेस्ट ऐकली, कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. याचे प्लस पॉईंट ऐकून घेऊया. पंची बेस आहे, बजेट फ्रेंडली आहे. हा मला 2700 मध्ये पडला आहे फ्लिपकार्टवरून. आणि हे पॉवर सप्लाय मला 800च्या अराउंड पडला आहे. तर बजेटमध्ये येतो हा. वरतून 8 इंचचा सबवूफर आहे आणि घरासाठी तर बेस्ट आहे. घरासाठी जर पाहिजे असेल तर तुम्हाला 8 इंच सफिशियंट आहे. 8 इंचपेक्षा वरती जाऊ नका. आणि ज्यांच्याकडे छोटी कार आहे अल्टो वॅगनार सारखी, हे डेफिनेटली जाऊ शकता याच्यासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. कारण हे जो आहे मागचा होम थिएटर, तर 4.1 ती किट आणलेली आहे आपण. तर याच्यावर व्हिडिओ येणार आहे. आणि जर बेस ट्यूबला तुम्हाला होम थिएटरसोबत कनेक्ट करून सोबत वाजवायचं असेल तर कमेंट जरूर करा. याच्यावर व्हिडिओ मी नक्कीच बनवेल.